माझा तुझ्या आयुष्यात काही उपयोग नाही आहे हे कळलंय मला. आजपासून आपले रस्ते वेगळे आहेत. मी ज्या रस्त्यावर जाणार आहे तिथे एकदम शुकशुक. काय चाललंय तुमचं? गप्पा बसा ना, काय चाललंय? इकडे शूटिंग चाललंय का? हो, शूटिंग चाललंय. आजपासून माझ्या ऐका रस्त्यावर ना, कोण आहे हिरो? कोण आहे? सलमान आहे? कोण आहे? आजपासून कोण? शाहरुख आहे? कोण आहे? सांग ना, हिरो कोण आहे? आजपासून माझ्या ऐक, हिरो कोण आहे? सांग ना. समीर चौगले. ज्युनियर आर्टिस्ट बद्दल नाही विचारत मी. ज्युनियर आर्टिस्ट ना का हिरो पाहिजे? हिरो सर करा, अजून स्वतःवरचा विनोद करा. ज्युनियर आर्टिस्ट कोण आहे? हिरो हिरो कोण आहे? हिरो हा? हिरो ऍक्च्युली मी स्वतः आहे. अच्छा, म्हणजे सिक्रेट फिल्मचं शूटिंग चालू आहे. व्हॉट डू यू मीन सिगरेटची फिल्म? आता वलकीचं नाही चेहरा म्हणल्यावर मग एक सेकंड, मी गेटअप मध्ये म्हणून तुम्हाला ओळखता येत नाही, कळलं? एक सेकंड थांबा. काय काय तिखट लागलंय? काय उचलून घेऊ का? अरे तुम्ही फॅन आहे माझे. हा, नाही हो, उलट असेल ते. शेवटी आज माझा इथला मुक्काम संपला. बोरिया बिस्तर घेऊन मी माझ्या घरी चाललो. इथे परत यायचं नाही. फार कमी दिवसात खूप चांगले चांगले मित्र झाले. मी चाललोय. अजय अजय, हा. काळजी घे, मी सांगेन नाटकात वगैरे काही असेल तसं. दादा, गाप गाप, काळजी घे. नारळ, टॉवेल. हो, आता काय काय? अरे चाललोय म्हणजे इथून नाही चाललोय. मग स्किट मध्ये हॉस्पिटल मधला मुक्काम संपला, तिथून घरी चाललोय. हे घे मला नको. चल सॉरी यार, चल. अरे मला वाटलं त्या सायलीचा पार्टनर आहेस ना तू. तिच्या पार्टनर एकटं जातात ना म्हणून म्हटलं पार्टनर. पण दादा तू इनामदार आहेस रे अरे माझा. तसं नाही, आता हे आणलंय त्याचं काय. चल ना, घेऊन टाक ना, चल ना यार. अरे दादा हे घे. नकोय, तू इनामदार आहेस माझा. तूच काय नारळ देतोय? बघ, प्रसाद नावाचा एवढा गैरफायदा घेऊ नकोस तू. हा? हे घे, मला नको. हे घे जा. बरं, आता तू बोलतोस म्हणून ठीक आहे. हा. गौऱ्या घे ना. फायनली हॉस्पिटलमधून मी माझ्या घरी चाललोय. एका मोठ्या अपघातात मी सापडलो होतो, त्यातून वाचलोय. अपघात झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यानंतर डेंग्यू झाला मला. नर्सने चुकीचं औषध दिलं आणि इन्फेक्शन झालं मला. पण मी शहाणा, टेन्शन घ्यायचं काम नाही. माझ्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची नाही. ते तर आहेच, ते आहेच. पण मेडिक्लेम होता माझ्याकडे. मेडिक्लेम कंपनी 1.5 लाखाचं बिल पे करते हॉस्पिटलचं. ती माझी एजंट येणार होती, कुठे गेली ती? नमस्कार 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 सर, मी आरोग्य धन संपदा कंपनीची एजंट संपदा सर. लोकांना ग ची बाधा होती, तुम्हाला स ची बाधा झाली. ओळखलं मी तुम्हाला, ओळखलं. पॉलिसी काढायच्या आधी किती त्रास देत होता तुम्ही, किती मागे लागलेला. सकाळ दुपार संध्याकाळ 4 फोन करायची, पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या. शेवटी मी पॉलिसी घेतली. तेव्हा मला वाटलं होतं उगाच घेतली पॉलिसी, पण आता बरं वाटतंय. कारण मला 1.5 लाख देणार ना तुम्ही. तुम्हाला मूर्ख बनून किती वर्ष झाली सर? काय? सॉरी म्हणजे आमची पॉलिसी घेऊन किती वर्ष झाली सर? 2 वर्ष झाली. मला तुमचं नाव सांगा. अजय. संपूर्ण नाव सांगा ना सर. अजय अनंत कांबळे. अजय अनंत कांबळे. हा. ओ सर, वाव सर, वाव सर, वाव. कॉंग्रॅच्युलेशन सर, Thank you, कॉंग्रॅच्युलेशन thank you. सर. तुम्हाला ना सगळं क्लेम मिळणार आहे, फक्त ते ऍक्सिडेंटचं क्लेम आहे ना सर, ते मिळणार नाहीये अच्छा सर. तेवढं हो.
ऍक्सिडेंटच महत्वाचं आहे, त्यासाठीच ऍडमिट झालेलो मी. अहो सर असं काय करताय सर? तुम्हाला ना फक्त ऍक्सिडेंटचे पैसे आहेत ना तेवढेच भरावे लागतील सर, बाकी सगळे पैसे आम्ही देणार आहे सर. ओ बाई, असं काय करताय तुम्ही? 1.5 लाखामधले 70,000 तेच आहेत. कुठून आणू एवढे 70,000? मला का नाही मिळणार? का नाही मिळणार मला? सर तुम्ही असं काय करता सर? काय? प्री एक्झिस्टिंग डिसीज सर. अच्छा, प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे आधी आम्ही भरणार मग तुम्ही देणार आम्हाला? नाही सर, आम्ही कधीच पैसे नाही देणार सर. का? का काय सर? आमच्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे की पॉलिसी घेण्या अगोदर जर काही प्रॉब्लेम्स असतील ना तर नंतर तुम्ही त्यावर क्लेम नाही करू शकत. आणि तुमची पॉलिसी ना तुम्ही 2 वर्षापूर्वी घेतली आहे ना सर. ओ एक मिनिट, अपघात माझा आत्ता झालाय. आत्ता झालाय तो प्री एक्झिस्टिंग कसा? पॉलिसी घेण्याआधी मला अपघात नावाचा कुठलाही आजार नव्हता. अहो नाही सर, तसं नाही. पण मला सांगा तुम्हाला लागले कुठे सर? हाताला. हाताला टाके कुठे पडलेत सर? हाताला. हात इथे ना, इथे पडलेत. मग हात कुणाचा आहे सर? माझा आहे. कधीपासून आहे सर? आधीपासून आहे. मग प्री एक्झिस्टिंग ना सर, प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे सर हा. हात आहे तो माझा, तो प्री एक्झिस्टिंगच असणार. हा अवयव आहे शरीराचा, जन्मापासून असतो तो कपाशाच्या बोंडासारखा उगवत नाही. बरं सर, हे हाताचं वगैरे सगळं सोडून द्या. मला सांगा तुमचा ऍक्सिडेंट कुठे झाला सर? रस्त्यावर. तो रस्ता 23 वर्ष जुना आहे सर. म्हणजे तो केवढा प्री एक्झिस्टिंग आहे सर. मी काय करू त्याचं? आता मला सांगा, तुम्ही जे रस्त्यावरून जात होतात तेव्हा तुमची बाईक तुमची जीप स्लीप होते. तुमची बाईक स्लीप झाली की नाही? हो. कुठे झाली? खड्डा होता, खड्ड्यात झाली. तो खड्डा गेली 9 वर्ष प्री एक्झिस्टिंग आहे सर. म्हणजे केवढ्या गोष्टी आहेत बघा. म्हणून तुमचं क्लेम पास नाही होऊ शकत सर. सॉरी सर. म्हणजे मला हे ऍक्सिडेंटचे 70,000 नाही मिळणार आहेत? नाही सर. अरे बरं एक काम करा, मग उरलेले 80,000 मिळतील ना मला? हो सर मिळणार. आरोग्य धन संपदा सर तुम्हाला सगळे तुमचे पैसे सगळे मिळवून देणार सर. हा हे बघा, आता कसं आहे मला सांगा, तुम्हाला डेंग्यू झाला होता ना? डेंग्यू झाला होता मला. तो डेंग्यू तुम्हाला डेंग्यूचा डास चावल्यामुळे झाला ना सर? हो. तर सॉरी सर, तुम्हाला हे 50,000 सुद्धा नाही मिळणार सर, नाही मिळणार. ओ काय बोलताय? हे बघा. आता पुन्हा तुटलं तर काही नाही मिळणार सर परत. तोडेन. हे बघा, डेंग्यू प्री एक्झिस्टिंग नव्हता मला, कळलं का? आणि तो डेंग्यूचा डास पण प्री एक्झिस्टिंग नव्हता. हे बघा, मी वाचलंय हा. डासाचं आयुष्य 10-12 दिवसांचं असतं आणि पॉलिसी माझ्याकडे 2 वर्षापासून आहे. हे नाही चालणार. नाही सर, प्री एक्झिस्टिंग डिसीज मुळे हा क्लेम रिजेक्ट नाही होते. तर बेजबाबदारपणा म्हणजे इररिस्पॉन्सिबिलिटी मुळे हा रिजेक्ट होतोय सर. अगं तो डास आहे, मच्छर आहे, त्याचं काय एवढं? तसंही आपल्याला लहानपणापासून शिकवलंय सर, राग, लोभ, माया, मद, मच्छर याच्यापासून लांब राहावं सर. मच्छर आहे ते. पॉलिसीचं जाऊ दे, संस्कार विसरू नका. सॉरी सर. तुम्ही जाय तू. असं कसं? जाय तू. मला कळलं, तुम्ही जा. असं नका बोलू सर, आम्ही सगळं कस्टमर साठी करतो, फक्त कस्टमर साठी. त्यांना सगळे पैसे मिळण्याची इच्छा असते आमची सर. हे बघा सर, कायमच आम्ही असा प्रयत्न करतो की आमच्या कस्टमर्सना सगळे पैसे मिळावेत. कधी ते प्रोसिजर पूर्ण करू शकत नाहीत, मग त्यांना पैसे नाही मिळत. नेहमीच असे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागतात. हे बघा, ते सगळं जाऊ दे. मला इन्फेक्शनचे 30,000 पाहिजेत, त्यात माझी काही चूक नाही. मिळणार सर, देणार. हे बघा तुमचा 30,000चा चेक सर. नशीब एवढे तरी मिळाले. हा सर, हा रिजेक्ट करण्याचा काही आमच्याकडे चान्सेस नव्हता सर. बरोबर आहे, यात माझी चूक नाहीये, नर्सची चूक आहे. बरोबर ना? चुकीच्या औषधामुळे इन्फेक्शन होणं नॅचरल आहे. नॅचरल ना सर. काय सर तुम्ही काय म्हणालात आता? ते नर्सच्या चुकीमुळे झालं. नाही त्यानंतरच सर. ते चुकीच्या औषधामुळे इन्फेक्शन होणं नॅचरल आहे. तर नॅचरल गोष्टींमुळे जे आजार होतात ना ते आमच्या पॉलिसीमध्ये नाहीये सर. त्याच्यामुळे हे पैसे नाही मिळू शकत सर. मला सॉरी. नॅचरल ते मी असं बोलण्याची पद्धत आहे ना, नॅचरली बाबा तसं बोलते, चुकून झालं ते. पण चुकीला पॉलिसी नाही सर. चुकीला पॉलिसी नाही. ह्या सगळ्या कंपनीज ना अशाच असतात सर. आधी मागे लागतात, मग चालेल हॅट
असं करून टाकतात सर. म्हणून यांच्यावरती कधी लक्ष नाही द्यायचं. अगं म्हणून तू मागे लागलीस म्हणून पॉलिसी घेतली ना. मी आलेलो का तुझ्या घरी, मला पॉलिसी द्या, मला पॉलिसी द्या, मला पॉलिसी द्या, आलेलो का? नाही 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 सर, सॉरी 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 मग? सर. पण कसं आहे सर, हा सगळा जो घोटाळा झालाय ना, तो सगळ्या ह्या टाईपची पॉलिसीमुळे झालाय. आता तुम्ही नॉर्मल टाईपची जर पॉलिसी घेतली असते ना, तर हे डेंग्यू मलेरिया हे असं प्लॅस्टर बिस्टर सगळं कव्हर झालं असतं. पण तुम्ही काय घेतलं, सुपर डिलक्स पॉलिसी घेतली ना सर तुम्ही. हा, मग त्याच्या अंडर हे सगळे रोग नाही आहेत, मोठे मोठे रोग येतात. म्हणजे उद्या तुम्हाला एड्स झाला, कॅन्सर झाला, ब्रेन ट्युमर वगैरे झाला ना, तर आम्ही कव्हर करणार. सर सर तुम्ही एक ना काम करा, आमच्याकडे ना 3री पॉलिसी आहे, मस्त आहे सर. छोटे रोग मोठे रोग सगळे कव्हर होतात. मेगा सुपर पॉलिसी आहे सर. मी तुम्हाला ना सांगते सगळं, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देते, व्हॉट्सअप करेन मी तुम्हाला. बाई, तुझ्या पॉलिसीचे पैसे मिळण्यासाठी मला एड्स लावून घेऊ? हा, कॅन्सर झाला पाहिजे मला? तू वेडी आहेस का? चाल, नको तुझे पैसे, चाल. सर चाल. सर सर तुझा जीव घेणार आहे मी आता. सर सर सुपर्ब झाला परफॉर्मन्स, सुपर्ब, सुंदर, खूप सुंदर. म्हणजे सायली सगळीकडे स जिथे तिथे येईल तिथे स बोलणं खूप आवड. किती अवघड आहे, किती अवघड आहे. जोरदार टाळ्या सायलीसाठी. जाणून घेऊया सरपंचांचं मत. सई. सायली आणि अजय, मस्त झाला परफॉर्मन्स. अजय, तुझी शेवटाकडे जी एनर्जी लागली होती ती फारच कमाल होती. असा अनुभव मी घेतलाय, सतत फोन येणे, म्हणजे आमची पॉलिसी घ्या. म्हणजे माणूस एक कधीतरी असं होतं की पॉलिसी न बघता कंटाळून हो म्हणतो, आणि त्याच्यानंतर त्या पॉलिसीमध्ये खरंच काय आहे हे कळत. हे माझ्याबरोबर झालं आहे, माझ्या 2 पॉलिसीज लॅप्स झाल्यात. सो ते चित्र तुम्ही खूपच छान उभं केलं. ऑल द बेस्ट. सो स्वीट. प्रसाद. अजय, सायली, अजून परफॉर्मन्स जर चांगला जर तू गेला तर तुम्ही तुला कॅन्डिडेट साधारण या स्पीडने ते इन्शुरन्सवाले बोलतात. म्हणजे इन्शुरन्स मार्केट डॉक्युमेंट केअरफुल वगैरे या स्पीडने ते बोलतात. त्यामुळे ते कळतच नाही मुळे ते काय बोलतात. मग त्याच्यावर कोणीतरी काहीतरी केस केल्यामुळे नंतर ते इन्शुरन्स इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड युअर डॉक्युमेंट्स केअरफुल, या स्पीडला आले. त्याचा कंटाळा यायला लागला. पण पॉलिसीच्या निमित्ताने मला आज एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, जी मला तुमच्या सगळ्यांसोबत खूप शेअर करायची वाटते. की ज्या गोष्टी डॅमेज होण्याची भीती असते आपल्याला, त्या गोष्टींची आपण पॉलिसी काढतो. तर या न्यायाने समीर, तू केसांची पॉलिसी. प्रसाद, टॅलेंटचं तू करूनच ठेव. इनऑल परफॉर्मन्स चांगला होता. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया गुण. सई. 8.5 गुण. प्रसाद. 9 गुण. सुपर्ब. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, प्रत्येकच ऍक्टरला आपल्या आयुष्यात फॅन मोमेंट यावी असं वाटत असतं. प्रसाद खांडेकरच्या आयुष्यात ती फॅन मोमेंट आली आहे. बघूया तो ती किती एन्जॉय करतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अवयवांची गिचमिडी झालेली असताना देखील प्रत्येक विनोद सुटा करून खणखणीत वाजवणारे प्रसाद खांडेकर. आणि इतके सगळे कॅरेक्टर्स करून आपण नेमके कसे आहोत याचा विसर पडलेल्या नम्रता संभेराव यांचं, अर्थात हास्य खुर्दच्या इनामदारांचं. हाय प्रसाद दा. हाय. हाय सई. ऍक्च्युली मी इथे एका वेब सिरीजचं शूट करायला आलोय. हो. विक्रमादित्य मोटवानी, त्यांनी मध्ये एक वेब सिरीज केली होती, खूप गाजली ती. आणि त्यात माझी छोटी भूमिका होती. म्हणजे छोटी म्हणजे साधारणतः 5 सीन होते विथ डायलॉग. म्हणजे आज पहिलाच दिवस आणि संपूर्ण सीन माझ्या एकट्यावर शूट होणार आहे. जरा नर्वसनेस आलाय. लाईन्सच पाठ होत नाहीत. मी कुठे बोलत बसलो, लाईन्स पाठ करू दे मला बाबा.
झालं संपलं सगळं. माझा तुझ्या आयुष्यात काही उपयोग नाही आहे हे कळलंय मला. आजपासून आपले रस्ते वेगळे आहेत. मी ज्या रस्त्यावर जाणार आहे तिथे एकदम शुकशुक. काय चाललंय तुमचं? गप्पा बसा ना, काय चाललंय? इकडे शूटिंग चाललंय का? हो, शूटिंग चाललंय. आजपासून माझ्या ऐका रस्ता ना, कोण आहे हिरो? कोण आहे? सलमान आहे? कोण आहे? आजपासून कोण? ज्या रस्त्या- शाहरुख आहे? कोण आहे? सांग ना, हिरो कोण आहे? आजपासून माझ्या ऐक, हिरो कोण आहे? सांग ना. समीर चौगले. ज्युनियर आर्टिस्ट बद्दल नाही विचारत मी. ज्युनियर आर्टिस्ट ना का हिरो पाहिजे, हिरो. तर करा अजून स्वतःवरचा विनोद करा. ज्युनियर आर्टिस्ट. कोण आहे हिरो? हिरो कोण आहे? हिरो हा? हिरो ऍक्च्युली मी स्वतः आहे. अच्छा, म्हणजे सिक्रेट फिल्मचं शूटिंग चालू आहे. व्हॉट डू यू मीन सिगरेटची फिल्म? आता वलकीचं नाही चेहरा म्हणल्यावर मग एक सेकंड. मी गेटअप मध्ये म्हणून तुम्हाला ओळखता येत नाही, कळलं? एक सेकंड थांबा. काय काय तिखट लागलंय? काय उचलून घेऊ का? अरे तुम्ही फॅन आहे माझे. नाही हो, उलटं असेल. तुम्ही माझे फॅन. हा इट्स या महाराष्ट्राचे हास्य जत्रा मधले आहेत ना तुम्ही. काय असलं तुम्ही. अहो इट्स या करा तुम्ही. काय करताय तुम्ही? कौरव जबरा फॅन मी तुमचं माहितीये. Thank you, thank you. मला तुम्ही लय आवडताय. Thank you, काय होय होय, काय तुम्ही मिनी फॅन जबरदस्त. नाव काय आहे तुमचं? सांगा नाव काय आहे तुमचं? अहो, तुम्ही नाही, मला ते विसरायला फॅन आहात ना? ते विसरायला होतं, आठवत नाही काय माझं नाव. नाव काय आहे? काय हा, आठवलं वनिता कराड. वनिता कराड. अहो मायसेल्फ प्रसाद खांडेकर. माहिती आहे मला. मी जॉक मारला तर जाम भारी वाटलं. Yes, yes, yes. नाही ऍक्च्युली मी तुझ्या ये आयुष्यात ये वनी ऐके ह्यो तो हाय इकडे जो हास्य जत्रेमधला तो नाही का, तो नम्रता संबेराव सोबत असतो तो जार्या. फोन ठेवा एक मिनिट फोन ठेवा. नम्रता संबेराव सोबतचा जाड्या म्हणजे जार्या माझं नाव आहे, मी सांगितलं ना तुम्हाला प्रसाद. प्रेमाने बोलतो. जार्या कसं लक्षात ठेवायला सोपं जातं ना, म्हणून आमचं प्रेम आहे तुमच्यावर. फॅन काय आहे, आम्ही कोणावर नाव ठेवणार आहे? तुम्ही नका नाव ठेवू. नाव माझं लहानपणी ठेवलंय प्रसाद. तुम्ही फक्त नाव घ्या, कळलं? नाव घ्या. मावरा घ्यायला पालत्या घातल्या अख्ख्या खऱ्या. मावरा घ्यायला पालत्या घातल्या अख्ख्या खऱ्या. न शूटिंग बघायला आयला तर समोर दिसला नम्रता सोबतचा जार्या. अरे एवढं नाव घ्या बोलले तुम्ही. मी छानच नाही सर. नाव घ्या म्हणजे माझं नाव घ्या. तुम्ही नावात पण जाड्याच बोलताय. बाई एक मिनिट, मला काम करू द्या. माझं शूटिंग चालू आहे इथे. मला डायलॉग पाठ करायचं. जोक मारलं मी बी. तुम्ही आम्हाला कवरा हसवता. हा, आम्ही थोडं हसवलं तर काय. हा, ऐका ना ओ सर, फोटो घ्या ना. ठीक आहे, एक मिनिट. या. हा, ये कॅमेरा काढ ये. हा, अच्छा मी काढतो. ओके फाईन. ओके फाईन. हा लाईट बरा दिसतो. इथं काढतोय मी निवतो बरं तुम्ही. बाई काय चाललंय? फोटो काढ ना. या ना जवळ. अहो इकडनं काढ ना. अख्खा कॉस्ट्युम दिसलं पाहिजे आज. मग लय भारी काढ ना. आणि टचस्क्रीन इथं कुठं पण टच केलं ना का मग फोटो निघतं. म्हणजे मी तुमचा फोटो काढू? मग ते दाखवायला पाहिजे ना. मी प्रसाद खांडेकरने माझा फोटो काढलं, शूटिंग चालू. मी तुमचा इथे फोटो काढायला आलो नाही, कळलं? हे घ्या
तुम्हाला माझ्यासोबत काढायचं असेल तर काढा, नाही तर नका काढू. ओके, माझ्यासोबत काढायचं असेल तर मी काढतो. किती जबरदस्ती आहे. जबरदस्ती कोण करतोय? मी नाही जबरदस्ती करत. हा? मी नाही जबरदस्ती करत आहे इथे. प्लीज तुम्ही नका काढू फोटो, तुम्ही निघा प्लीज. मला डायलॉग पाठ करू दे प्लीज. तुम्हीच तर बोलले. अरे मी कधी बोललो? मी नाही बोललो. काय बोलले तुम्ही? मी नाही काढत. मी मॅडम प्लीज प्लीज, तुम्ही फॅन आहात म्हणून मी तुम्हाला हा, टॅकल ठीक आहे, करतोय प्लीज. हा. ते केस नीट करा. काय कर मॅडम काय हा करताय इकडे इकडे. प्लीज? ते नीट अहो, असू द्या ना, मला असंच भांग आवडतो, असू द्या प्लीज. तुम्ही हे बघा, मी असंच माझी कंटिन्युटी इथे प्लीज. हा मॅडम प्लीज. ते दाखवायचं हा असंच काढा. करा. मला हे आवडतात. असंच काढणार मी. काढायचा फोटो काढा. खोलीवर दाखवायचं मग. मग हे काढा. तुम्ही चिरू नका तुम्ही नाही काढ. असं मी नाही असणार आहे. पाहिजे तर असा फोटो घ्या. खोलीवर गौरव मोरे कसला वाईट ऍक्टर रे. मॅडम मॅडम हे बघा, तुम्ही असे फसवून फोटो घेऊ शकत नाही. फसवलंय तुम्ही. दादा ना सर काला आवरत झालत कोणावर? गौरव मोरेवर. असते एखाद्या मध्ये टॅलेंटर पोरग आहे. तुम्ही तुमचं टॅलेंट आरवा ना, त्याच्यावर कुठं झालत मी माहिती गौरव मोरेवर जळतो? मला माहिती आहे. काय संबंध? आतल्या गोष्टी माहित आहे मला. ओह, फक्त एक मिनिट. तो पहिल्यापासून माझ्यावर जळतोय. मॅडम हे बघा, तुम्ही प्लीज, मला उगाच दुसरीकडे जातो आहे ट्रॅक. तुमचा झालाय फोटो काढून. प्लीज तुम्ही जा, मला पाठांतर करायचं. माझा सीन आहे आता. प्लीज तुम्ही प्लीज. सगळं पाठांतर करून बोलता. हा. डायरेक्ट डायलॉग नाही मारत, असे 1 to 1. नाही नाही, तसं नाही होत ते पाठांतर. मॅडम प्लीज. तुमचं कमालीचं काम. मी काम करते. मी इकडे साईडला उभं राहून बघतो. नको मॅडम, तुम्ही निघा. मला डायलॉग बघू द्या ना मला इकडे आले शूटिंगला तर अहो, मॅडम, please. मी नाही डिस्टर्ब करत. मॅडम प्लीज डिस्टर्ब करू नका. माझा सीन चालू करत होणार आहे ना. नाही, करत नाही. हा प्लीज शांत उभं राहा. ठीक आहे, ठीक आहे, झालं सगळं. काय करताय? ते हसण्यासारखं नव्हतं ना, मग म्हणलं ते टोईंग ते थोडस ते पंच मिळतो ना, मग फुटतात सगळे लोक. त्या बघतो आम्ही त्यांचं. द्यायला काय आलं नाही की तुम्ही टोईंग करता, तर हसतो आम्ही. मग तुम्ही इथे का आता टाइम करताय? त्या हसण्यासारखं आपल्याला काय हास्य जत्रेत फक्त हसवायचंच आहे ना. अहो पण हे जत्रेचं शूटिंग नाही चालू आहे. तर वेब सिरीजचं शूटिंग चाललंय. काय वेब सिरीजचं. हा काय? वेब सिरीज. हा मग तुम्ही सर, तुम्ही असं करू नका सर. काय? अरे आता कुठे तुम्ही टीव्हीवर दिसता सर, लगेच तुम्ही मोबाईलवर उतरला. हे बघा, खरं तर सर तुम्ही आता कुठं मोठ्या पडद्यावर झलकायला पाहिजे. तुम्ही हळूहळू लहान पडद्यावर दिसतात. नाही. असं करू नका. या स्पीडने पुढच्या वर्षी घड्याळांमध्ये दिसाल. नाही नाही, बघा तसं नाही आहे. ऍक्च्युली वेब सिरीजचा ऑडियन्स हा इंटरनॅशनल असतो. अहो पण ते नंतर आधी गावकऱ्यांना तर नीट ओळखू द्या तुम्हाला. असं नका करू सर. ऐका माणसं, नाही तर हलू ना तुम्ही रस्त्यावर दिसाल हा? बायोस्कोप मध्ये. तर नका करू. मी तुमच्यासाठी खायला आणलं. नाही नाही, मला काही नकोय. तुम्ही नाही, जा. नाही. मॅडम आमच्या सेटवर जेवण असतं. प्लीज तुम्ही जा. मला पाठांतर करू दे. मला काही नकोय. प्लीज जा. बरं वाटेल खायला. नाही काही नको. प्लीज जा तुम्ही. तुम्हाला राग आहे नाही मला राग ते असू दे. नाही तुम्ही नाही, जा. मी ठीक आहे. मी नाही राहू देत. दे. पण नाही असं नाही. मला आता माझं मॅडम, मन मला खात नको. राहील. नाही मी तुम्हाला एक कालवण मॅडम, देते. please, तुम्ही जा. मी मला माशा- नको. माशाचं कालवण बनवलं. मॅडम, ऐक- अहो माझ्या हाताने बनवलं. ऐका, नाही, मला तुम्हाला खावं सांग- मला लागेल. नकोय, अहो, मॅडम. अगं हे टवळे, माझा सीन चालू होणार आहे. कॉस्ट्युम खराब केलं त्यांचं. मी आता काय आता सांगू? मी ते मला काहीतरी- मला पुसावं लागेल. Sorry, हे पकडा. मी काय काय कर काय होत
ऐका माझं चुकलं ते मला वाईट वाटलं तुम्ही हे प्रोडक्शनचे कॉस्ट्युम आहे तो मिनी माझा सीन आहे थांबा मिनी मॅडम मी काय मला आता ठीक आहे. झाला अंघोळ साबण बिबण लावा. अगं, झाला, भिकारी. आवाज घे काय करू मी मॅडम हा पायाखाली काय आलो चष्मा तुटला माझा तुम्हाला पकडायला दिला ना चष्मा हा, मला दिसत नाही हो. ऐका मिनी का बोलता तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमचं छान होणार सगळं नाही, ऐका. नाही मिनी काम करतो माझ्या आजीचा चष्मा घेऊन नाही, येतो ऐका ना. हा, तुम्ही टेन्शन घेऊ ऐका नका ना, हो, थांबा, माझं थांबा. ऐका. हो, नाही ऐका. थांबा आले मी आजीचा मॅडम, मला चष्मा दिसत घेऊन नाही, आले हो. अहो थांबा एक मिनिट Hello. Yeah. Sir will be there within 5 minutes. Yeah. Okay. Yes. Hello, sir. हा Sir. हा बोल ना Sir. Your shot is ready, sir. Sir, please come, sir. Please come. हा मी Sir. What happened with your costume, sir? Yeah. वो Ah. फॅन माशा का कालवण सांड्या अरे प्रसाद खांड्या. ऐसा कैसा सांड्या? ऐका ना तुम्ही सरांना सांगू नका मी करतो काहीतरी ऐका ना No. I want to say something with my director, यार. ऐका ना. Yeah. मोठे गोटवामी. अहो तुम्ही मोटवानीचे असिस्टंट आहात ना सर पर ये देखने के बाद मैं कंफ्यूज हो गया ना. Who's my sir? मोठे गोटवामी या मोटवानी? No. ऐका ना, Hello, हो. sir. I will सर, come. Yeah. ऐका ना, काढून टाकतील, हो. ऐका ना, हो. हो, ऐका ना. वा वा अप्रतिम अफलातून म्हणजे मी पामरानं तुमच्याविषयी काय बोलावं पण ते जे होतं ना की तुम्ही माझे फॅन आहात ते मी खूप वेळा ऐकलं ते इतकं रिलेट झालं क्या बात आहे जाणून घेऊया सरपंचांचं काय मत आहे प्रसाद कमाल म्हणजे लाजवाब नम्रता काय बेरिंग होतं तुझं अफलातून आउटस्टँडिंग आणि इतका गोडवा त्या भाषेचा तो लहेजा इतका परफेक्ट सांभाळून आणि त्याच्यात तुझा डान्स काय आणि ते सगळं सांडलंस काय तू काय म्हणजे कहर कमाल केलीस तू प्रसाद मला फार आवडली कॉन्सेप्ट आणि कारण हे आपण सगळ्यांनी अनेकदा अनुभवल्यापेक्षा भोगलं आहे असंच म्हणूया कारण जोपर्यंत फॅन्सना त्यांच्या लिमिट्स कळत असतात तोपर्यंत तो अनुभव असतो जेव्हा ते लिमिट्स क्रॉस करतात तेव्हा ते भोगणं असतं त्यामुळे आपण अनेकदा ते भोगलेलं आहे पण असे जर गोड फॅन्स असतील तर तो त्रास कधी कधी खूप हवासा वाटतो आणि त्यातला गोडवा तू अत्यंत परफेक्टली मांडलास नम्रता तुमच्या दोघांसाठी खूप टाळ सई मला माझ्या शैलीत दाद द्यायची आहे माझ्या शैलीत आणि उठल्यानंतर प्रसादचा चेहरा फुलला होता फक्त शिट्टी मारून की बसल्यानंतर मग परत तो नॉर्मल तुम्ही इनामदार आहात तुम्हाला म्हणजे काय बोलू आम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही येता आणि एक आठवणीत राहील असं काहीतरी देऊन जाता आजचं तर विशेष होतं कारण एक डायलॉग एक लाईन सगळी रिलेट झाली खूप असे महाभाग भेटलेले आहेत नमा क्या बात आहे यार तू वेडी आहेस नमा मस्त खूपच सुंदर तुम्ही दोघे आणि तुमची केमिस्ट्री पण तुफान आहे म्हणजे मला असं वाटतं की एकमेकांकडे पाठ करून जरी तुम्हाला उभं केलं तरी तुम्ही स्किट करू शकता एवढी तुमची केमिस्ट्री धमाल आहे आणि त्याची म्हणजे प्रत्येक स्किटला त्याची प्रचिती आम्हाला येते सुपर परफॉर्मन्स थँक्यू सो मच मंडळी आता आपल्या समोर रंगणार आहे एक ऑडिशन सिनेमाची नाही बरं का नाटकाची बघूया कोण कुठल्या नाटकासाठी ऑडिशन देत आहे आता आपल्या समोर येत आहेत बॅकफूटवर बॅटिंग करता करता सुमडीत 25ची सेंचुरी करण्यात तरबेज असलेला प्रथमेश शिवलकर आणि ॲज अ फॅन असं म्हणत म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपला फॅन बनवणारा श्रमेश बेटकर आणि त्यांच्यासोबत अस्सल मालवणी मसाला घेऊन येत आहेत आजचे आपले खास पाहुणे दिगंबर नाईक जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया मंडळी येवा मंच तुमचाच असा नमस्कार
नमस्कार मंडळी, नमस्कार. ह्या तात्या हळदणकरांचो तुमका सगळ्यांका साष्टांग दंडवत. आमच्या कोकणच्या परंपरेप्रमाणे नारळ ठेवून गाराणा घालूची परंपरा. मी हो नारळ ठेवतोय आणि गाराणा घालतोय, सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या सीझनला काम नाही. बघा तुम्ही तुमचा ठरवा काय ते. बघा नारळ ठेवतात. जय देव महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. वय महाराजा. माका मुंबईच्या फार मोठ्या प्रोफेशनल नाटकात काम मिळालेला महाराजा. वय महाराजा. आता होय जो आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करतलो त्याका आमच्यासाठी थर्ड क्लास ही डिग्री देण्याची प्रसाद लोकांका बुद्धी दी महाराजा. आणि ताजा काय जुजबी आता फक्त आमकाच दिवची या भाईक पण बुद्धी दी महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवायला तर उभं कर. वडाची साल पिंपळाक, पिंपळाची साल वडाक लाव. त्याचे दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. अंधार वेळेचा आणि 12 5चं गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांका सुखी ठे आणि आमच्या हास्य जत्रेचो जास्तीत जास्त TRP येऊन दे रे महाराजा. चला नारळ ठेवलेला गाराणा झालेला. आता माझ्या राशीक ना 2 राहू केतू लागलेले आहेत. एक बाबा आणि दुसरो तातलो. तो येऊच्या आधी ताबडतोब मुंबईत जात आहे आणि मुंबईची गाडी पकडतोय शिरापाड्याने. तात्यानू मी इलई अरे काय? कालांचो काल हा, हा. किंमत वाढलेली चना डाळ, आंब्याचं साल आणि 1 नंबर माल. तातल्या दुर्योधन आईच्या गावात मांडी फाटली की काय? तात्यानू चुरचुरला, काय झाला? फुटकुली फुटलीशी वाटता. तात्यानू काय? तार वांदे हा. आशीर्वाद दिवा. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचो आशीर्वाद आहे. आणि तुझी 4 पोराटोरा आहेत ना त्यांका आशीर्वाद आहे. तात्यानू काय? पोराटारा नंतर हा, हा. आधी लगीन नाटकाचा, हा. मग माझा. अरे माया एवढं मोठं झालंस, नाटकाचं लग्न लावणार तू कोण? तात्यानू काय? तसं नाही, मग? माका तुमच्या नाटकात काम करूचा हा. होय का? दुसरं कोणतरी तडमडण्या आधी. टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे 2 तिकटात ना. 2 जण जाऊया ना मुंबईत, त्या का काय? चालेल चालेल हा, मग. चालेल. तात्यानू तात्यानू असं बोला नको रे, काळजात घरो पडता. एंट्री कशी वाटली? जबरदस्त. अरे मेल्या ढोल पथकासारखी एंट्री घेतलास, पण तुझ्या ढोलाचा फान आधीच फाटलाला. आता काय बोलायचं सांग? नाही तर काय मेलो पाहुण्यात. मग? ए देवा, काय काय? तिथे रणांगणावर शबास. त्या कर्णाच्या रथाचा चाक चिखलात रुतलेला असताना हा हा हा. तो अर्जुन धनुष्याची दोरी ताणताना वा वा. माझ्यासारखो मर्दगडी असतो. सरळ उभं राव. माझ्यासारखो मर्दगडी असतो. जास्त सरळ हो नको, पाठीत मोडशील. माझ्यासारखो मर्दगडी असतो हा, हा. तर अख्खो रथ पाठीवर घेतला असतं. काय पण मेल्याचा डेरिंग अख्खो रथ पाठीवर घेतलं असतं. अरे मेल्या घरचो एमटी सिलेंडर उचलताना तुझ्या छातीचो भातो फुटता. डायरेक्ट रथाच्या गोष्टी कसे काय करतो? मग इलास इलास नाही तो बाबा या स्किट मध्ये नाव बदलू नको. तात्यानू काय? एका सांगून ठेवा, काय तर? मी एका रणांगणात आव्हान देतलोय. अरे. तू मका आव्हान देच. आईच्या गावात दुसरी पण फुटली. अरे मेल्या मांडी बदल ना. चालू तात्यानू, तू मका आव्हान देच. हा. नाही तुका बडवलंय ना तर सांग. ए गुरगुरतो बघा मेलो बायको. मेल्यानु भांडा नको रे. माझ्याकडे 2 तिकटात की नाही, 2 तिकटात. एक माझा कन्फर्म हा, दुसऱ्या तिकटार तुम्ही कोण येताला ते तुम्ही ठरवा ना. तात्यानू काय हा? मका घेवा. अमीर डायरेक्ट ऑफरच दिल्यान रे. तात्यानू त्याचं रवान दे, त्याचं रवान मारा दे. देता मारा द्या. मी सगळं हडलंय. काय काय हडलं सांग माका. गदा, हा सुदर्शन, हो. बाण, हा धनुष्क. बघूया. अरे मेल्या धनुष्यात चड्ड्याची नाडी बांधलंस. वय तात्यानू. मग चड्डी कशाने बांधलंस? तात्यानू हा. आज फक्त धोता. हे का म्हणतात नट. सगळं मोकळो ढाकळो परफॉर्मन्स करूचा ते का. शबाज शबाज. बघ हो खरो नट ह्यांनी सगळं हाडल्यान. तू काय हाडलं सांग माका. तात्यानू काय? मी पण हाडलं. काय हाडलं? हो एक्सप्रेशन घेऊन येलो. बरा बरा बरा. तसा नाही तात्यानू. मग कसा? मी बांगड्याच्या कालवनाचं डबो हाडलंय. औशी खवरान डायरेक्ट काळजात हात घातलास ना. वा वा वा. तात्यानू काय काय? त्यानं नुसतं तुमच्या काळजात हात घातल्यान. मग
मी तुमका काळजात गोष्ट ठेवण्यासारखी आणली म्हणजे आतमध्ये हम्म. कप्प्यात हम्म. काय आणलंस दाखव बघूया. यो बघा यो बघा यो वा, वा. बघा. मागल्या टायमाला बाईन खुश होऊन मका दिल्या. म्हणजे मागच्या टायमात बाईन तुका ह्या पारितोषिक दिलं. उमेदवारीतच तुका ह्या प्राईज त्यांनी दिल्या. म्हणजे आमची 22 वर्ष फुकट गेली ना. असं तात्यानू काय आ? याची सेंचुरी होता होता हुकली. कशी काय? त्याचा काय झाला, गेल्या टायमाक ह्याचो प्रोग्राम बघून थैसून बाई हैसर इली. सेम चालता ना सही सारखं. वा वा वा. तर थैसून बाई हैसर जुजबी देण्यात इली. हा, हा. हैसर आल्यावर समजला काय? हैसर सगळे खास खलगे होत. स्वच्छ जागा एकच खयची? चष्मो म्हणान चष्म्यावर जुजबी येला. त्याच्या माराने आमच्या कपाळावर काही चान्स असा तर सांगा ना. तात्यानू काय आ? त्याचा राहू दे. काय राहू दे? मका तुमच्या नाटकात काम करूचा हा, हा. म्हणून आता मी तुमच्या समोर सादर करताय काय ता? गदाधारी हा. अंगात 12 हत्तींचा बल असलेला भीम. काय देरी करू नको. 12 हत्ती मेल्या फूक मारलंय तर विजात तुझी बत्ती. तात्यानू मिया भीम बनू. अरे मेल्या ह्या माझा धोतरा होडियाच्या शिडासारख्या वरती काय करत. तात्यानू काय? मग मी विदूर बनतय हा. मका गाणं गाव घेता. तुका गाणं गाव घेता. प्रसाद ओकच्या समोर डेअरिंग करतस. अरे मेल्यानं तुमका नारळ आणि टॉवेल घेऊन जावता त्या का मी तरी काय करू. मला काय करू जाता का. मी म्हणतय काय? समजू नको भोळा मला आहे ग मी शहाणा. हा, हा. समजू नको भोळा मला आहे ग मी शहाणा. अग सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. अग सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. अरे हे गबरावा. अरे मेल्यानं तुमका विदुराची झलक दाखव सांगलं. विदुराची झलक दाखवताना ह्या गवळणीतला गाणं कसं काय म्हणतात तू. तात्यानू काय? गेल्या टायमाक शिमग्याक गवळण केलंय ना. गेल्या वर्षी गवळण केलं आणि अजून अंगात मुरलेली. हा तात्यानू हा. मी अर्जुन होताले हा, हो, हो, सगळे बोला. डायलॉग पाठ हा. हो बोला ना दाखव बघूया. हा हे धृतराष्ट्र शाबास. मी अर्जुन तुका आव्हान देत हा. आहे तुझ्या पोराक दुर्योधनाक बाहेर पाठव. हा. त्याच्याशी 2 हात करू चहा. शाबास. आणि जर तो घाबरत हा. असात तर कर्णक आणि दुःशासनाक बाहेर पाठव. औशिकावर मस्करी केले पण सगळे डायलॉग बरोबर बोललो. वा 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 वा. तात्यानू काय? फॉरेनला जाऊचं लागलं तर इंग्लिश मध्ये पण डायलॉग तयार होत. अरे मेले आधी कोकणात मिळाले मग फॉरेनला जाऊया ना. पण तात्यानू ऐन टायमाला जाऊक लागला मग. हा दूरदृष्टी आहेची. हा. मग तुका इंग्रजी येता. येता मग बोला ना दाखव डायलॉग बघूया. हे वॉशिंग नेशन. काय ता वॉशिंग नेशन धृतराष्ट्र. औशिक. हे वॉशिंग नेशन आय ओल्ड चॅलेंज युअर बेबी सेंड युअर फॉग कम मनी ही नॉट कमिंग सेंड इयर अँड सेकंड गव्हर्नमेंट. औषध घाव तुझ्या ह्याच्यात मेल्या कौरव खेळ कसला औषधच्या घावाचा इंग्रजी बोलतं. तात्यानू काय? सगळे कौरवच आहोत. खय कौरवात. धृतराष्ट्र हा. वॉशिंग नेशन तुझ्या बापाशी तो धृतराष्ट्र ता धृतराष्ट्र असा तास्ता असा नाही जाऊन दे चल. इयर हा. कर्ण हा बरोबर बरोबर. दुःशासन अरे बरोबर. म्हणजे सेकंड गव्हर्नमेंट. हा 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 दुर्योधन हा फॉग कम मनी. हा. अरे पण मध्येच ओ म्हणून किती वरडलं. तात्यानं तो बोंबलला ना. मग? ता अर्जुन म्हणजे ओल्ड. औषध तुका सांगा त्यातल्या आज खऱ्या अर्थांना त्या व्यासांका आनंद झालो असतो लो. कारण त्यांच्या महाभारताचा रूपांतर तातलो इंग्रजीत करीत ह्या त्यांना स्वप्नात पण वाटला नाही होता. पण एक लक्षात ठेव फॉरेनला गेलात तर थंय गेल्यानंतर हेचो लेखक डायमीटर म्हणान सांगा नको महर्षी व्यास म्हणानच सांगा. तुमचं काय जमाचं नाही मारा शिरापडाने तुमच्या तोंडावर मी एकटोच जात आहे. तात्यानू काय हात लावायचं नाही लांबसून काय तर बोलचाल.
तात्यानू काय? एक शेवटचा चान्स दिवा. शेवटचं म्हणजे एकदम शेवटचं. जर समजा ह्याच्यात हरलात तर काढून टाकीन. समजा असं समजा ह्या बाजूक ठे, असं समजा ही पराता, त्या परातीत पाणी आ, त्याच्यात बघायचं आणि माशाचं डोळं फोडायचं. आता माका छाती दाखव होई. हय ती बाहेर काढलेली कवटा आतमध्ये घे आणि पाण्यात काय दिसतं तर सांग. सांग सांग बघूया पाण्यात काय दिसतं बघूया माका बघूया. काय काय रे काय. तात्यानू हा. माका पाण्यात चटेरी पटेरी काहीतरी दिसता. चल. पाण्यात चटरी पटरी कसा काय दिसत. अहो तात्यानू खरंच दिसता. अरे कसं शक्य चटरी पटरी पाण्यात कसं काय दिसत. बघा तात्यानू. अरे हो खरंच चटरी पटरी. अरे मायानो तुमका मी माशाचं डोळं फोडूक सांगले, तुम्ही खाली चटेरी पटेरी काय बघताय. आणि तू लांबराव माझ्या आतमध्ये निदान चटेरी पटेरी चड्डी तरी या नुसता धोतारा. काय माझ्या राशी गेले. एक माझा धोतर बघता, दुसरं धोतराच्या आतमधली चड्डी बघता. तुमच्या काही होतं ना. चलत तात्यानू राहतो. ए बाबाय तू तात्यांचा अपमान करतसा. तात्यानू तुम्ही माका बरोबर घ्यावा. तात्यानू माका मुंबई येऊचा असा अपमान तू करतेल. जास्त आवाज करा नको भुसकाट करेन. म्या भानामती करान. मी मूठ मारेन. मी मुंजो सोडान. मी सगळं सोडेन. अरे मेल्यानु भांडत काय राहता. चांगली कलाकृती करूची असत ना तर कोकणी माणसांनी एकत्र येऊ घ्या. आणि तुम्ही भांडत राहता. चला युती करा, ताबडतोब युती करा. तात्यानू आम्ही चुकलो आमका हा, माफ युती करा. करा. आमका मुंबई येऊचा असा आम्ही युती करतलो. महाराने कोणाच्या नशिबान का होईना पण दोन कोकणी माणसं एकत्र येली. आता तुम्ही येतात ना मुंबई, मग एक काम करा, गंजी फ्रॉका पाटलेनी घ्या, बॅग भरा आणि माझ्यावर मुंबईत चला. आपण थंय तालीम करूया आणि गणपतीत नाटक ओपन करूया. म्हणजे तात्यानू हा. नाटकाचे प्रयोग गणपतीत असतले. कॉन्ट्रॅक्टचा नाटक हा ना. तात्यानू काय? गणपती गावाक येऊक मिळचा नाही. अरे मेल्या गावा गेले तर नाटकात काम कोण करतो. गे बाय म्हणजे गणपती चुकात. हा, मग? तात्यानू हा. माझी आहे ना आजारी असता. हा. ती आधी बरं करतलंय मग नाटकात येतलंय जाते. गणपती कोण सोडा. ए बाबाय, हे ऐक ना बाबाय. बरा झाला गेलो तो, माझ्याकडे 2 तिकटात की ना. चल आपण दोघे नाही 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 तात्यानू काय झालं? माझ्या कोर्टात केशी होत. म्हणजे? मी थैसर इलो तर कोर्टात कोण जातलो. हा, हा, हा. मी जातो. हा. अरे हे तात्या- ऐक ना, तातल्या. माझं महत्वाचं घेऊन जातो. अरे ऐक तर काय महत्वाचं आहे तातल्या ऐक. गणपती कोण सोडन. काका माहित होता कोकणी माणूस हा गणपती अजिबात सोडूचो नाही. तुमका सांगते आमच्या कोकणचं एक वैशिष्ट्य. जगाच्या कानाकोपऱ्यात खळे जरी कोकणी माणूस असलो तरी गणपतीक मात्र तो आपल्या घराकडेची असा. वा. बोला गणपती बाप्पा.